हॅलो, नमस्कार. सर्व माझ्या गोडताईंचं, मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ. टायमिंग सकाळचे 9:30 वाजलेले आहेत. आजचा वार गुरुवार आहे. सगळ्यांना शुभ गुरुवार. हा मार्गशीर्ष महिन्यातला 4था गुरुवार आहे आणि गुरुवारची मॉर्निंगची सुरुवात कशी होते माझी, टिफिन तर असतं पण दुसरी कामं म्हणजे साफसफाईच्या कामापासून मी सुरुवात करते, जी मॉर्निंगच्या वेळेतच करत असते. दिवसभर नाही, ही कुठलीच कामं करायला दिवसभर वेळ भेटत नाही. दिवसभर तेच आपलं पूजा पुनस्कार यामध्येच माझा वेळ जातो खूप. म्हणजे गुरुवारचं कसं असतं ना, सगळ्या देवांची क्लिनिंग म्हणजे पितांबर लावून छान घासून स्नान घालते. पूर्ण देवाऱ्याची डीप क्लिनिंग, आसन चेंज करणं, साईबाबांचा अभिषेक पूजा हे असते. नंतर मार्गशीर्ष महिना असल्यामुळे आज 4था गुरुवार आहे, महालक्ष्मीचं पूजन मांडणं, हे सगळं कामं करायला मला आज दिवस पुरत नाही. म्हणजे कसं असतं बघा, गुरुवारचं थोडंसं होती धावपळ माझी जास्त, म्हणून सकाळपासूनच मी सुरू करत असते. तर आता सगळी मॉर्निंगची कामं आवरलेली आहेत. जसं तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं, पूर्ण घरचं कोपरा मी क्लीन केलेला आहे. म्हणजे खडी भिंती, नंतर खालचे टाईल्स, जी ही कडा कोपरा सगळीकडे आज मी क्लीन करत असते. प्रत्येक गुरुवारीच मी एक वार नेमिलेला आहे. रोज होत नाही ताईनो, किती कसंही धावपळ करा तुम्ही, कसंही करा, रोज होत नाही ती कामं. 8 दिवसाला एक वेळा मी करत असते. हा टाईल्स दररोज पुसत असते, पण जे खडी भिंती आहेत, नंतर जे दारे खिडक्या आहेत, ते दररोज क्लीन करायची गरजही पडणार नाही. 8 दिवसाला एक वेळा केलं तरी पण ते छानच राहतं. तर झालेलं आहे सगळी साफसफाईची कामं, जिन्या वगैरे सगळा क्लीन झाला. नंतर मी साडी वगैरे घातलेली आहे. म्हणजे आंघोळ झाल्यानंतर अगोदर गाऊन घातलं, स्वयंपाक केलं, चहा वगैरे झालं, सगळे जिकडे तिकडे गेले. पुढची कामं साफसफाईची झाली. मग मी आता साडी वगैरे घालून तयार होऊन आलेली आहे देवपूजा करण्यासाठी. तर अगोदर नंबर पाण्याचा असतो, पाणी भरून घेते पिण्यासाठी, देवांसाठी पाणी भरून घेते, कारण नंतर लाईटचं नक्की नसतं, लाईट गेली की मग बसावं लागतं तसंच, म्हणून अगोदर पाणी भरून घेते. आणि आता देवाऱ्याची म्हणजे पूर्ण देवारा रिकामा करायचा आहे मला. सगळे देव मी किचन काउंटर आणून ठेवत आहे. तुम्ही म्हणता की ते देवांना स्नान घालू नको किचन काउंटर, पण खाली घालायला जमत नाही ताईनो. खाली बघू शकता तुम्ही, पूर्ण पाणी साचलं जातं तिथं. किचन छोटी आहे त्यामुळे इकडे तिकडे यायला सुद्धा येणार नाही, असं प्रकार होणार आहे. देवही खूप सारे आहेत आणि जी पितळ तांब्याचे जे भांडे असतात ना, जे देवाऱ्याजवळ मी ठेवत असे, जे हे आपल्याला आता पूजेला वगैरे लागतात, कळशा वगैरे तांब्या आहेत, ते सगळं खूप सारं आहे माझ्याकडे. खूप पूर्ण किचन काउंट भरून जातं ते जर मी ठेवले तर तिकडं, कारण जिथल्या तिथं ॲडजस्ट करून ठेवतो आपण, म्हणून ते शिस्त दिसतं. असंच आपण क्लीन वगैरे करायला घेतलं तर खूप भरून होतं ते, मग पाऊल ठेवायला जागा राहणार नाही असं होतं. म्हणून इथं मी काहीच ठेवत नाही, सगळं किचन काउंटर घेते, कारण तिथं पाणी वगैरे सांडलं तरी पण बघा व्यवस्थित पुसून घेता येतं, पण इथं येते नाही तसा प्रकार इथं होतो. म्हणून मी सगळं किचन काउंटर ठेवूनच क्लीन करत असते, मला तिथंच थोडंसं सोपं पडतं. तर पूर्ण मंदिर मी रिकामं केलं, म्हणजे देवारा रिकामा केलेला आहे. दीपक चार्ज जरा चालू आहे, त्याला बाहेर जायचं होतं, तर जेवायला वगैरे दीपकला वाढलेलं आहे, म्हणजे जेवण खाणं झालेलं आहे त्याचं. आमचं गुरुवारचा उपवास असतं, म्हणून मी या दिवशी सगळी कामंही काढत असते, कारण किचनमध्ये कामं थोडीशी कमी असतात माझी. जी ही कामं असतात हीच माझी एक्स्ट्राची होऊन जातात. तर देव सगळे मी ठेवले आहेत, पूर्ण देवारा रिकामा केलेला आहे. आणि इकडं केमिकलचं पाणी, तुम्ही म्हणता की केमिकलचं कुठलं पाणी घेते, म्हणजे कुठलं केमिकल घेते देवारा क्लीन करण्यासाठी. तर मार्बलचा देवारा असा असतो ना, खूप सक्त डाग यावरती पडतात. जसं हळदी कुंकाचे बोटं लागले तर ते सुद्धा अजिबात निघणार नाहीत, किंवा धूप दिवा आपण जास्त प्रमाणात लावलो तर त्याची ऊब लागून ते काळपट होतं पूर्णपणे. तर याच्यासाठी थोडंसं आपल्याला स्ट्रॉंगच केमिकल आपल्याला लागणार आहे ते निघण्यासाठी. तर त्यासाठी मी कधी नवीन जर हार्पिकचा डब्बा आणला ते मी घेत असते, म्हणजे यूज केलेलं घेत नाही तर त्याऐवजी आपण फरशी क्लीनर किंवा खाण्याचा सोडा, लिंबू आणि जे डिटर्जंट असतं आपलं रेग्युलर ते मिक्स करून घेतलं तरी पण बघा एकदम छान ते क्लीन होऊन जातं. म्हणजे मार्बलचं मंदिरला थोडंसं डाग वगैरे लागले तर थोडंसं सख्तच आपल्याला, म्हणजे थोडंसं स्ट्रॉंग केमिकलच घातलं तर ते निघणार आहे. म्हणून मी अशा प्रकारे, म्हणजे प्रत्येक गुरुवारी एकच घेत नाही, वेगवेगळं केमिकल मी घेत असते. मग मला वाटतं कशानं ते क्लीन निघतं, म्हणून मी वेगवेगळं घेत असते. तर आज मी फक्त डिटर्जंट घातलेलं आहे, थोडंसं लिंबू पिळं वरून. आणि अगोदर मी पूर्ण देवाऱ्याला ते थोडा वेळ असं घासून ठेवलेलं होतं, म्हणजे थोडंसं ते भिजलं जातं. मग थोड्या वेळाने मी छान घासून घेतलेलं आहे. बघू शकता एकदम पांढरं शुभ्र मार्बलचं मंदिर निघालेलं आहे. आणि इथं सुद्धा मला पाणी धडाधडा घालता येत नाही. एक मोठं भांडं घेते, त्यामध्ये पाणी घेते आणि कॉटनच्या कपड्यानं पूर्ण मी देवारा पुसून घेतलेला आहे. आणि आज फोटो सगळे मी पुसून घेतलेले. दररोज फोटोही पुसणं मला होत नाही, प्रत्येक गुरुवारीच मी पुसत असते. तर झालेलं आहे, आसन वगैरे सगळं काढलेलं आहे. देवाऱ्याची डीप क्लिनिंग नंतर पूर्ण फोटो वगैरे पुसणं, म्हणजे जितकी देवाची जागा होती आंघोळ झाल्यानंतरच मी ते क्लीन करते, ते झालेलं आहे. आणि अगोदर मी कुंकू लावत आहे. तुम्ही म्हणता की ताई चंदनाचा टिळा लावून पूजा करत जा, चांगलं राहतं. तर तुम्ही सगळं योग्य सांगत असता, पण कधी घाई गडबडीत मी विसरते पण. म्हणजे जिथं मी चुका करते तिथं तुम्ही मार्गदर्शन करता, मला छान वाटतं. कमेंट करून सांगत असता, खूप छान वाटतं आणि सांगते जा. म्हणजे खूप साऱ्या चुका माझ्याकडनं होतात, तुम्ही सांगत असता आणि मी करत हे असते.
तर इकडं मी देवांना स्नान घातलेलं आहे. आज पितांबरी लावलेली नाही आहे ताईनो, लेटही खूप झालेला आहे आणि देवांची चमक जशी आहे तशीच आहे. कारण का देव मी धुल्यानंतर मी स्नान झालं की पटकन कॉटनच्या कपड्यानं पुसते, पाणी अजिबात राहू देत नाही, त्यामुळे देव छान चमकत आहेत. म्हणून आज मी पितांबरी लावून क्लीन केलेलं नाही. तसंच देवांना पाण्यानं स्नान घातलेलं आहे, कॉटनच्या कपड्यानं पुसून घेतलेलं आहे आणि दुसरं आसन मी देवाऱ्यात अंतरलेलं आहे. तर हे म्हणजे 2-3 आसन आहेत माझ्याकडे. तर आज मी हे आसन अंतरलेलं आहे, म्हणजे ज्यावरती ओम लिहिलेले आहेत, खूप सुंदर आहे ते आसन मी अंतरलेलं आहे. देवपाट ठेवलेला आहे, त्यावरती एक छोटंसं आसन आहे देवपाटामध्ये घालण्यासाठी मी आणलेलं आहे. नंतर महादेवाची पिंडी आणि नंदी भगवान, त्यांना मी देवात घेत नाही कारण ते भंगवायची मला भीती वाटते, त्यामुळे त्यांना वेगळं स्नान घातलेलं आहे. आणि देव मी देवाऱ्यात ठेवण्या अगोदर कळश स्थापना म्हणजे कळशीचं जे पाणी आहे तेही मी झाडांना घालत आहे. सकाळच्या वेळेस सगळ्या झाडांना पाणी दिलेलं आहे, तरी पण बघा हे कळशाचं पाणी मी झाडांना किंवा तुळशीलाच घालत असते. तुळशीला घातलं तर खूप जास्त होतं कारण हे कळशा खूप मोठे आहेत माझ्याकडे, त्यामुळे सगळ्या कुंड्यात थोडं थोडं मी पाणी घातलेलं आहे. कळस रिकामं करून घेतलं, क्लीन करायचं आहे. पण त्या अगोदर दीपक आलेला आहे, दीपकला पाठवलं होतं बस स्टॉपला, म्हणजे मार्केटला पाठवलेलं होतं पूजेची सामग्री आणण्यासाठी. फुलं, गुलाबाची फुलं, झेंडूची फुलं, सगळे फुलं घेऊन आलेले कलरफुल. नंतर खाती पानं आहेत आणि फळं, केळी आणायला होते प्रत्येक गुरुवारी, पण केळी मी खात नाही, दीपक, दिनेश किंवा हे खात असतात. पण दीपकला सर्दी झालेली आहे, याची तब्येत ठीक नाही आहे, तर केळी खाणं ठीक नाही सर्दीमध्ये, म्हणून म्हणलं केळी आणू नको, फक्त पेरू घेऊन ये. तर पेरू घेऊन आलेला आहे, खाती पानं वगैरे सगळं आणलेलं आहे. तर सगळं काढून ठेवत आहे. आणि हे घरी आले नाहीत कारण गॅरेजमध्ये जे कामाला मुलगा आहे ते तर येत नाही आता, 8 दिवस झालं, 10-12 दिवस झालं तो सुट्टीवर आहे, त्यामुळे यांना दही तिकडंच पाठवून देणार आहे मी. नंतर दीपक म्हणजे तिकडे जाणार आहे, आता काहीतरी काम असलं तरी बघा ते एकट्यावर पडलेलं आहे सगळं तिकडे. तर दीपक जाईल थोडा वेळ, आता दीपकलाही कॉलेज सुट्टी आहेत आणि बेळगावला जायचं आहे. 5 तारखेला जायचं होतं, पण म्हणत आहे मग मी 7 तारखेला जाणार आहे. तर ठीक आहे म्हटलं, तोपर्यंत गॅरेजला वगैरे जा आणि मी पूजाचं आवरून घेते. तर सगळी पूजेची सामग्री आणून दिलेलं आहे, दीपकचं काम झालेलं आहे, तू गेलेलं आहे गॅरेजला. आता मी कळस स्थापना करणार आहे, पण त्या अगोदर कळशीचे तांबे सगळे मी क्लीन करून घेत आहे. जे आता लक्ष्मी मातेची पूजा मांडायची आहे तेही कळशी मी क्लीन करून घेत आहे आणि जे कळस स्थापनाची कळशी आहे ते पण क्लीन करून घेत आहे दोन्हीही. दीपक परत आलेलं आहे, काहीतरी राहिलं त्याचं, ते न्यायला आलेलं आहे. तर बघू शकता एकदम छान चमक आलेली. पितांबरीला मी क्लीन केलं, पटकन कॉटनच्या कपड्यानं मी पूर्ण पाणी पुसलेलं आहे. पितांबरीने जितकी चमक येते ना तसंच ठेवलं तर ते इतके जबरदस्त डाग पडतात ना, एकदम रंग त्याचा बेरंग होऊन जातो, म्हणून पुसणं खूप गरजेचं आहे. अगोदर क्लीन झाल्यानंतर व्यवस्थित पुसून घेतलं. अगोदर कळस स्थापना करणार आहे, तर कळशीत मी पाणी भरून घेत आहे आणि या कळशीत पाणी भरून ठेवणार आहे, म्हणजे आपल्याला लक्ष्मी मातेचं पूजन करते वेळेस तशीच कळशी उचलून आपल्याला ह्याच्यावर ठेवायला, राशी म्हणजे तांदळाची रास करतो ना त्यावरती आपल्याला ठेवायचं आहे. आणि जे वैभव लक्ष्मीची पूजा मी शेअर केलेली आहे शुक्रवारची, त्यामध्ये तुमची खूप अशी कमेंट होती की ताई अशी पूजा ही करत नाही, पद्धत वेगळी असते असं तसं. तर होत आहे ना, मी तुम्हाला म्हणलेलं आहे किती वेळा की मी कळस स्थापना का करते, कारण अगोदर मला माहिती नाही ते मी केलेली होती, नंतर मला ते छान वाटत होतं म्हणून केलं. त्यामध्ये तुमची अशी कमेंट होती की जे छान वाटलं ते करायचं नसतं, जे रीत आहे ते करायचं असतं, तेही योग्य आहे तुमचं. म्हणून मी पुढचं जे शुक्रवार होतं त्या शुक्रवारी मी जसं तुम्ही म्हणलं की कळस स्थापनेवर म्हणजे जे कळस आहे त्यावरती नारळ न ठेवता आपल्याला वाटीमध्ये सोन्याचं दागिना ठेवून पूजा करायची आहे, मी तशीच केलेली आहे. म्हणजे मी जेही चुकामुका करते त्यामध्ये तुमचं मार्गदर्शन होतं, मला छान वाटतं, मला काही म्हणजे काही चांगलं वाटतं म्हणून करते आणि काही न कळून करत असते, त्यामध्ये तुम्ही सांगत असता छान वाटतं मला, सांगा जा असं. आता यावेळेस मी शुक्रवारची पूजा केली तशीच केलेली आहे, शेअर करेन मी. हा गुरुवारचा व्हिडिओ आहे आणि तुम्हाला येत आहे रविवारी व्हिडिओ, यायला थोडासा लेट झाला. तर असं आणखीन एक तुमचा प्रश्न होता की इथं देवाऱ्यामध्ये जे पेंट आहे गणपती भगवानचं, ते पेंट आहे का फोटो आहे, म्हणजे तू दाखवतोस, तू खूप घाई गडबड करतेस, निवांत दाखवा, मला बघायचं आहे. तर सॉरी म्हणेन ताईनो, थोडीशी घाई गडबड होते आणि तसं तर शॉर्ट व्हिडिओ थोडंसं मला फास्टमध्ये दाखवायचं असतं, निवांतपणे दाखवू नाही शकत कारण 1 मिनिटामध्ये आपल्याला ते बनवायचं असतं, त्यामुळे त्यामध्ये निवांतपणे मी दाखवू शकले नाही. पण आता मी तुम्हाला दाखवते, पण तितकं क्लिअर हे दिसत नाही आहे. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघा की कशा पद्धतीने हे गणपती बाप्पाची तो मूर्ती म्हणजे जी पेंट आहे ते बनवलेले खूप सुंदर आहे. आणि पुढीच्या साईडला म्हणजे समोर मी एक गणपती बाप्पांची फोटो ठेवलेली आहे, खूप सुंदर पेंट आहे ते. तर असो इकडं देवाऱ्यामध्ये मी आसन अंतरलेलं आहे, देवांना मी विराजमान केलेलं आहे. मोठ्या मूर्त्या ज्या आहेत ना ते मागलच्या साईडला, छोट्या मूर्त्या पुढच्या साईडला ठेवत असते कारण देवाच्या मूर्त्याही खूप साऱ्या आहेत. तर ठेवलेल्या आहेत. हळदी कुंकू चंदन हे वाहिलेलं आहे, म्हणजे सगळं मिक्स करून मी लावत असते कारण एक ही लावायला बघा वेळ खूप जातो, तर मी सगळं मिक्स करते आणि लावलेलं आहे. फुलं वाहिलेली आहेत म्हणजे स्वास्तिकची. नंतर दीपक मार्केटहून झेंडूची फुलं, गुलाबाची फुलं आणलेलं आहे. तर गुलाबाची फुलंही जास्त भेटत नाहीत, फक्त 2च आणलेलं आहे कारण गुरुवारी ना तिथं पण म्हणजे सगळे नेणार असतात त्यामुळे भेटत
नाही आहेत, तर 2च घेऊन आलेले. लक्ष्मी मातेला म्हणजे गुलाबाचं फूल लक्ष्मी मातेला अतिप्रिय आहे, त्यामुळे ते ठेवले आहेत. आणि देवांना मी स्वास्तिकची फुलं वाहिलेली आहेत आणि झेंडूची पण वाहिलेली आहे. तर रोजची देवपूजा झालेली आहे, दीप प्रज्वलित करून घेतलेला आहे, फोटोना मी गंध लावलेला आहे. तर आता करूया साईबाबांचा अभिषेक. तर जी अगोदरची ड्रेस आहे ते काढून मी धुवून ठेवते आणि दुसरी ड्रेस साईबाबांना मी घालत असते आणि माळा वगैरे मी धुवून घेते, कारण माळा तर वेगळ्या नाहीत पण ड्रेस आहे, ड्रेस मी वेगळी घालणार आहे. तिकडे मी तीर्थ बनवून घेतलेला आहे. साईबाबांना मी स्नान घातलेला आहे. चमच्यानं घालायला जमतच नव्हतं म्हणून डायरेक्ट वाटेनंच मी तीर्थ ओतलेला आहे, घासून घेतलं. नंतर पाण्याने मी साईबाबांचा अभिषेक केलेला आहे. प्रत्येक गुरुवारी अशा पद्धतीने मी साईबाबांचा अभिषेक करत असते. नंतर पूजा आरती हे सगळं होत असतं. जे देवांचा अभिषेक केलेलं पाणी दूध असतं ते मी भीतीच्या कडेनं टाकत असते, कारण झाडांना तर घालू नये आणि पायधुळीतही टाकू नये. तर तसंच मी भांड उचलून ठेवलेलं आहे, नंतर मी ते टाकणार आहे. आणि अगोदर साईबाबांना मी कॉटनच्या कपड्याने पुसून घेत आहे. म्हणजे एक मोठा कपडा केलेला आहे. अगोदर जी छोटी दस्त्या मी बनवलेल्या होत्या ते जमत नव्हतं म्हणून मी एक मोठं कॉटनची दस्तीच केलेली आहे. छान आहे, भगव्या कलरची कॉटनची आहे. पाणी पूर्णपणे ॲब्झॉर्ब होतं त्यामध्ये, तेच घेतलेले आहे. साईबाबांना पुसून घेतलं. ड्रेस घातलेले आहे. चॉकलेटी अगोदरची व्हाईट होती, आता मी चॉकलेटी घातलेली आहे. माळा घातलेली आहे, टोप घातलेला आहे, गंध लावलेला आहे. आता साईबाबांना चौरंगावरती मी विराजमान करणार आहे. म्हणजे एक नवीन कपडा मी अंतरलेला आहे, यावरती साईबाबांना विराजमान करू. पावलं यंत्र आहे ते सगळं ठेवून मी इकडे देवाऱ्यावरती पूजा केलेली आहे. साईबाबांना मी इकडं चौरंगावरती विराजमान केलेलं आहे. हळदी कुंकू चंदन हे सगळं वाहिलेलं आहे. म्हणजे साईबाबांचं जे गंध असतं ना शिर्डीहून आले तेच मी लावत असते. म्हणजे हळदी कुंकू हे सगळं लावतं डाग पडतं याला मूर्तीला, म्हणून मी लावत नाही, फक्त गंधच लावत असते. नंतर फुलं वाहिलेले आहेत आणि एक दीप प्रज्वलित करून ठेवलेला आहे. साईबाबांची पूजा झालेली आहे. आता नंबर आहे रांगोळीचा. तर अगोदर मी रांगोळी काढून घेतलेली आहे आणि आता तुळशी पूजन उंबरा पूजन झाल्यानंतर मी लक्ष्मी मातेचं पूजन मांडून घेणार आहे. जी ही आपली रोजची कामं आहेत ती तशीच आहेत, त्याला मी हात लावलेले नाही. जशी माझी मॉर्निंगची कामं साफसफाईची झाली, चहा झालं, दूध गरम झालं, स्वयंपाक मी अगोदरच केलेला होता. परत मग जी भांडे आहेत, कपडे, ते सगळं आज खूप निवांतपणे होतं दुपारच्या वेळेमध्ये. म्हणजे 2-3च्या पुढूनच होत असतं ती सगळी कामं, कारण पूजेला मला थोडासा वेळ जास्त लागतो. नंतर जी दुसरी कामं असतात तीही आवरायची असतात पूजा झाल्यानंतर. तर रांगोळी काढून घेतलेली आहे, धूप लावलेली आहे. म्हणजे धूप लावलेली नाही आहे, कारण धूप आणि अगरबत्ती दोन्ही संपलेलं आहे. दीपकला मी सांगितलेलं होतं पण आणायचं त्याच्या लक्षात राहिलेलं नाही आहे, तर असं आता सांगितलेलं येते वेळेस घेऊन ये. आता लक्ष्मी मातेचं पूजन मांडायचं आहे मला. आणि धूप आणि अगरबत्ती काही नाही, ती पूजा बघा सुनी वाटते. आता ही बघू शकता तुम्ही, सगळं मी केलं, दिवेही लावले, तरी पण बघा धूप नाही, ते थोडंसं सोनं मला वाटत होतं, कारण आपल्याला एक सवय होऊन जाते आणि ते जशा पद्धतीने आपण दररोज करतो तशा पद्धतीने केलं तरच केल्यासारखं वाटतं. कधीतरी एकही गोष्ट त्यामध्ये नसली तर थोडंसं सोनं वाटत असतं. तर असो, दीपक योजोपर्यंत मी रोजची देवपूजा केलेली आहे. दिवे सगळे लावून घेतलेले आहेत आणि इकडे तुळशीलाही मी पूजा केलेली आहे. पाणी घातलं, हळदी कुंकू चंदन वाहिले, फुलं वाहिलेले आहे, दर्शन करून घेतलेलं आहे. आता करूया उंबरा पूजन. तर उंबरवट्याला आपण हळदीचं लेपन केलं तरी छान असतं, पण मी फक्त पाण्यानं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि हळदी कुंकू चंदन वाहिलेलं आहे, फुलं वाहिलेले आहेत. तर उंबरा पूजन झालेलं आहे. वरती गणपती बाप्पाची मूर्ती आहे, तिथं माझा हात पोहोचत नाही, तर चेअर वगैरे घेऊनच मी पूजा करत असते. तर पूजा झालेली आहे. प्रत्येक गुरुवारी करते, दररोज नाही होत, कारण पोहोचत नाही एक तर तेही आहे. तर गुरुवारी एक टाळत नाही, कसं बसं मी सगळंच आवरत असते या दिवशी. तर झालेली आहे सगळी पूजा आपली रोजची. आता लक्ष्मी मातेची पूजा मी मांडत आहे. तर बघा, घरात कशी पूजा असो, मोठी ती मोठी पूजा असो, अगोदर आपली रोजची देवपूजा, मगच दुसरी पूजा मी मांडत असते. तर हांडी वगैरे इकडच्या साईडला ठेवणार आहे. म्हणजे किचन छोटी असली ना, खूप ॲडजस्ट करून चालावं लागतं आपल्याला. इकडला पसारा तिकडं, तिकडला पसारा इकडं होतच असतो. असो, इथं म्हणजे जागा आहे, खाली स्वच्छ पुसून घेतली. म्हणजे सकाळच्या वेळी तर साफसफाईची कामं झालेली आहेत, पण देवपूजा वगैरे करतो आपण इथं सामान केलेली आहे, त्यामुळे एक वेळा पूर्ण जागा मी स्वच्छ पुसून घेतली. पाटे स्वच्छ पुसून घेतलेले आहेत. आणि जी पूजेची सामग्री आहे पहिल्या गुरुवारी आपण घेतलेली असते तेच प्रत्येक गुरुवारी आपल्याला घ्यायची असते. म्हणजे नवीन कपडा, तांदळाची राजी आपण बनवलेली असते ते, नंतर खारी, खोबरं, सुपारी, सगळी पूजेची सामग्री तेच मी घेत असते. वेगळं काय आणायचं असतं, फुलं, खाती, पानं हे सगळं वेगळं, वस्त्रमाळा, वाती हे सगळं आपल्याला वेगळं घ्यायचं असतं, म्हणजे घेतलेलंच घ्यायचं नसतं. तर इकडं आरत्या, समया सगळ्या मी क्लीन करून घेतलेल्या आहेत. तर एक वेळा स्वच्छ पुसून घेत आहे. आणि फुलाचा हार अगोदर मी करून घेत आहे. जी आहे माझ्याकडे झेंडूचं रेडीमेड, ते घालत नाही. म्हणजे 2 गुरुवार मी घातले, त्यामध्ये तुमची अशी कमेंट होती की ताई रेडीमेड का माळ घातलेली आहे. तर हो, ते हलकी आहे म्हणून मी घालत होते. झेंडूची जी फुलं आपण ताजी आणतो त्याचा हार जे बनवतो आपण, खूप जड होत होते, एका साईडला झुकतो कुणीकडे, त्यामुळे. पण आता हे जे हार मी बनवते यामध्ये खूप सारे स्वास्तिकची फुलं मी घातलेली. स्वास्तिकची फुलं खूप हलकी आणि छान असतात, तर मिक्स करून मी माळ केलेली. झेंडूचे एखादं फुल, नंतर स्वास्तिकचं मी घातलेलं आहे. तर इकडं हार मी बनवून घेतलेला आहे. आता करूया पूजा मांडायला सुरुवात. तर अगोदर सुरुवात होते स्वास्तिकपासनं. स्वास्तिक मी तांब्यावरती काढून घेतलेला आहे आणि नारळावरती मी स्वास्तिक काढून घेतलेला आहे. आणि खाती पानं खूप सारे दीपकनं घेऊन आलेलं आहे. म्हणत होता मम्मी उद्याच्याला शुक्रवारची पूजा असते, आणखीन उद्या
आणावंच लागणार आहे म्हणून खूप सारे पानं घेऊन आलेलं आहे. तर तुम्ही इकडं कळशाला लावण्यासाठी 5 पानं काढून घेतलेली आहेत आणि अगोदर आपल्याला कळशीच्या तांब्यामध्ये हळदी कुंकू, थोडीशी तांदूळ, नंतर फूल व्हायचं आहे, नंतर एक नाणं पण आपण टाकू शकतो. तर टाकलेले आहे. कळस्थापना मी केलेली आहे, म्हणजे 5 पानं मी लावले, नारळ ठेवलेले, म्हणजे कळस्थापना झाली. लक्ष्मी मातेचं मुकुट मी लावलेलं आहे, मोत्याचं मकर घातलेलं आहे, मंगळसूत्र घातलेलं आहे, नंतर वस्त्रमाळ, फोटोलाही मी वस्त्रमाळ घातलेली आहे, कळशालाही घातलेली आहे आणि जे आपण हार बनवलेला आहे फुलाचं, ताज्या फुलाचं, ते आपल्याला अशा पद्धतीने घालायचं आहे. वेणी पण बनवू शकतो, खूप छान बनवतात, पण मला जमत नाही, मी हारच बनवलेला आहे. आणि जे खाती पानं आहे त्यामध्ये खूप सारी पानं अशी आहेत ना तुटके मुटके, ते आपल्याला घ्यायचे नाही आहेत. तर मी तर 5 पानं घेतलेले आहेत. नंतर इकडं हत्ती, जे गजलक्ष्मीचं रूप मानलं जातं, ते पण मी पानावरतीच ठेवलेलं आहे. आणि पानाच्या अगोदर पूजा करायची आपल्याला, हळदी कुंकू लावून पूजा केलेली आहे आणि सगळी पूजेची सामग्री यावरती ठेवली. हळदीचं कोंब आहे, खारी, खोबरं, सुपारी, हे सगळं अशा प्रकारे मी ठेवलेलं आहे. नाणं ठेवलेलं आहे. नंतर पेरूचं आज पूजेमध्ये आणलेले फळामध्ये, तर पेरू ठेवलेले आहेत. नंतर हातीची पूजा मी करून घेतली. समयाही मी इकडे ठेवलेले आहेत, म्हणजे खाली प्लेट ठेवलेले आहेत. नंतर गुलाबाचं फूल, जे 2च आणलेले आहे दीपक, तर एक मी कळशाला वाहिलेलं आहे आणि एक खालच्या साईडला ठेवलेलं आहे गुलाबाचे फुलं. आणि जे हे भांडं आहे माझ्या बहिणीने दिलेलं, ते बघा, त्यामध्ये पाणी भरून मी फुलं ठेवत असते प्रत्येक गुरुवारी, प्रत्येक शुक्रवारी. खूप छान वाटतं मला हे. तर अशा प्रकारे मी फुलं यामध्ये ठेवलेली आहेत भरून आणि पूर्ण पूजेची मांडणी अशी केलेली, म्हणजे फुलं वगैरे वाहिलेले आहेत. आता रांगोळी काढून घेऊ. तर इथं रांगोळी दिसतच नाही, कारण टाईल्स आणि रांगोळी दोन्हीचा कलर सेम होतो. तरी पण बघा, रांगोळी हे घातलीच पाहिजे, पूजा करतावेळेस खूप शुभ मानलं जातं. तर रांगोळी आज अशा पद्धतीने मी घातलेली आहे. हलकंसं कलर भरलेलं आहे यामध्ये, म्हणजे पिवळा आणि हिरवा, लाल कलर संपलेला आहे. तर अशा प्रकारे मी रांगोळी काढून घेतली. तुपाचा एक निरांजन मी समोर ठेवलेला आहे. आणि आता सगळ्या दिव्यामध्ये तेल घालून घेणार आहे आणि अगोदर मी समय आरत्या प्रज्वलित करून घेणार आहे. कापूर मी काढून घेतलं, म्हणजे नंतर काही विसरा नको म्हणून सगळं मी अगोदरच तयार करून घेत आहे. एक वेळा कथा वाचवायला बसले की ही सगळी तयारी मग नंतर आपण कधी करणार, त्यामुळे सगळीच मी पूजा मांडून घेतली अशा पद्धतीनं. तर काही चुकामुका झाल्या तर नक्की सांगा, कारण चुकामुका होत असतात माझ्याकडनं. तुम्ही सांगत असता मला छान वाटतं आणि मी ते करतही असते, कारण तुम्ही सांगणं किंवा बघा, देवाची पूजा जेव्हा आपण करतो तर चुकीच्या पद्धतीने होऊ नये. ते चूक माझी झाली तर तुम्ही सांगत जाता, मग मी सुधारून घेते, परत मी ती चूक करत नाही, कारण तुम्ही योग्य सांगता मला. तर आरती समयी तुपाचा निराजन सगळं मी प्रज्वलित करून घेतलेलं आहे, धूप लावून घेतलेले आहे आणि कापूर जे आहे ना ते काढून ठेवलं मी अगोदरच. दुधाची वाटी पण घेतलेली आहे, म्हणजे दूध आपल्याला कथा वाजवणं झाल्यानंतरच देवीला आपल्याला दूध ठेवायचं आहे. म्हणजे तुम्ही म्हणत असता की ताई नैवेद्य दाखवू नये, देवीचाही उपवास असतो गुरुवारी, तर संध्याकाळच्या वेळेत मी काहीतरी गोडाचा प्रसाद बनवून देवीला नैवेद्य दाखवणार आहे. आता मी फक्त दूध साखरच ठेवत असते. तर इकडे मी कहाणी वाचवत आहे. अगोदर काय गोंधळ झाला ना, मी वैभव लक्ष्मी मातेचं पुस्तक इथं ठेवलेलं होतं पूजामध्ये, नंतर मी गुरुवारचं पूजाचं पुस्तक घेतलेलं आहे आणि मी कथा वाचून घेतलेली आहे. तर कथा वाचून झालेली आहे, दूध मी देवीला दाखवलेलं आहे. आता आरती करून घेऊ. तर दीपकला इकडं कापूर दिलेला आहे आणि मी आरती घेतलेली आहे. तर देवीची मी आरती करत आहे. तर खूप छान वाटतं बघा, अशा प्रकारे पूजा झाली ना बघा, खूप छान वाटतं. असं वाटतं की आपण घरात नाही मंदिरात आहोत. खूप छान अनुभव येतं, खूप मनाला प्रसन्न वाटतं. तर पूजा झालेली मनोभावे लक्ष्मी मातेचं मी दर्शन करून घेतलेलं आहे, आशीर्वाद घेतलेला आहे. दीपक इकडे अक्षदा वाहून आरती करून दर्शन घेत आहे. तर यात तुम्ही सगळेजण लक्ष्मीची आरती करायला, लक्ष्मी माता सगळ्यांची इच्छा पूर्ण करते. जे जे मनात आहे सगळं देवीला सांगा. तर पूजा वगैरे झालेली आहे. टायमिंग खूप झालेला आहे, 12:30 1 तर वाजतच असेल आता. तितकं मी पाहिलेलं नाही या वेळेमध्ये, म्हणजे लेट झालेलाच होता मला, कारण सकाळची सुरुवातच थोडंसं असं होते ना, प्रत्येक काम मी करत असते त्यामध्ये थोडासा लेट मला होतो. तर पूजा वगैरे झाली. आता इथं पेरू वगैरे मी घेतलेले आहेत आणि जे शेवग्याच्या शेंगा आहेत सकाळपासून वेट करत आहेत ते माझ्या, की कधी एकदाच मला दूध आणि डब्यात ठेवते. तसंच झालेलं आहे, ते कालपासून तिथंच ठेवलं मी त्याला. तर असं अगोदर पोटपूजा करू. तर इकडे पेरू मी घेतलेला आहे, जे माझं खूप फेवरेट आहे. तर यात मग सगळेजण पेरू खायला. तर आणखीन माझी खूप सारी कामं राहिलेली आहेत, कपडे धुवायचे आहेत, भांडी क्लीन करायचे आहेत. तर हे सगळं दिवसभरात होत राहील. अगोदर मी पेरू खायला घेतलं. तर असं होतं. यासोबत या व्हिडिओला इथंच एंड करत आहे. बाय बाय, टेक केअर सर्वांना. श्री स्वामी समर्थ.